गावाकडून येताना तिखट मिरच्या आणि लिंबू घेऊन आले होते. मिरच्या पिकायला लागल्या होत्या. चला म्हटलं काहीतरी तोंडी लावण्यासाठी चटपटीत बनवूया. मिरच्या पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतल्या, कट करून घेतल्या आणि त्याला उभे काप दिले. उभे काप दिल्यामुळे मीठ मसाला आतमध्ये जातो आणि तिखट लागत नाहीत. इथे मी 2 लिंबू घेतले होते. एका लिंबाचे 8 काप करून घेतले आणि आतमधलं बी काढून घेतलं म्हणजे कडू लागत नाही. नंतर ना फोडणीसाठी 2 चमचे तेल घातलं. तेलामध्ये जिरे घातले. जिरे छान तडतडले की त्यामध्ये मिरची घातली. मिरची फ्राय झाली की चवीनुसार मीठ घातलं आणि नंतर आपल्याला वरतून जे आपण वाटण बनवलं होतं खोबरं आणि लसूण ते घातलं. ते भाजल्यानंतर लिंबू घातलं आणि 5 मिनटं ताट झाकून घेतलं म्हणजे वाफवून घेतलं की चांगल्या मिरच्या भाजल्या जातात आणि जास्त दिवस टिकतात. पाणी घालायचं नाही त्यामध्ये आणि जाडसर असा शेंगदाण्याचा कूट केला होता तोही घातला. थोडीशी हळद घातली. तर तयार आहे आपली चटपटीत अशी मिरची. वरतून थोडासा लिंबू पिळून घेतला. तर ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते. कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.